अध्ययन निष्पत्ती 773G13 कृषीपूरक विविध व्यवसाय सांगतो। इयत्ता 7वी विषय भूगोल पाठ क्रमांक 9 कृषी घटक शेतीपूरक व्यवसाय। मुलांनो, आपला देश शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो। आपला मुख्य व्यवसाय शेती हाच आहे। अन्नधान्य, वस्त्र या आपल्या प्राथमिक गरजा शेतीतूनच तर पूर्ण होतात। पिके, फळे, भाजीपाला पिकवून त्याचा वापर उदरनिर्वाहासाठी केला जातो। यासाठी मनुष्यबळ, प्राणी, अवजारे व इतर विविध साधने वापरली जातात। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रगत शेतीही केली जाते आणि आता जगभरात शेतीवर आधारित इतर भरपूर व्यवसायही भरभराटीला येत आहेत। अशाच काही व्यवसायांची आपण माहिती घेणार आहोत। मुलांनो, हे आहे एका शेतकऱ्याचे घर। इथे काय काय दिसत आहे? यात शेतातील पिके, जनावरे, कोंबड्या, नांगराचा फाळ, शेळ्या अशा अनेक गोष्टी दिसत आहेत। शेतकरी शेळ्या, गायी, म्हशी, कोंबड्या पाळतो आणि त्यातून त्याला दूध, अंडी असे उत्पादने मिळतात। कोंबड्या, शेळ्या विकून त्याला पैसा मिळतो आणि हे सर्व तो उदरनिर्वाहासाठी करत असतो। या सर्व कृती नैसर्गिक घटकांवर अवलंबून असतात। या कृती कृषी या सदरात मोडतात आणि हे व्यवसाय शेतीला पूरक असतात। मुलांनो, हे चित्र पहा। यात कृषी व्यवसायात काळानुरूप झालेले बदल आपल्याला दिसत आहेत। पूर्वी आदिमानव जंगलात भटकायचा, त्यातून मिळवलेल्या उत्पादनातून तो आपल्या गरजा भागवायचा। नंतर शेतीची कल्पना सुचल्याने तो शेती करू लागला आणि इतर व्यवसायही करू लागला। पूर्वीचे भटके जीवन सोडून तो एका जागी स्थिर राहू लागला। मुलांनो, कृषी व्यवसायाची व्याप्ती फार मोठी आहे बरं का। शेतीबरोबरच गुरे, शेळ्या, मेंढ्या, वराह पालन, एमू पालन अशा व्यवसायांचाही समावेश कृषीमध्ये होतो। या व्यवसायांपैकी पारंपरिक व्यवसायांना शेतीपूरक व्यवसाय म्हणून ओळखले जाते। शेतीपूरक व्यवसाय म्हणजेच शेतीच्या उत्पन्नाबरोबरच शेतीवर आधारित केले जाणारे इतर व्यवसाय। चला तर मुलांनो, ओळख करून घेऊया अशा काही व्यवसायांची। पशुपालन, वेगवेगळ्या पशूंचे पालन करून त्यापासून विविध उत्पादने घेणे, अशा प्राण्यांचा विविध कामासाठी वापर करणे व आपला उदरनिर्वाह चालवणे हा पशुपालनाचा मुख्य उद्देश आहे। गुरे पालन, गाय, बैल, म्हैस, रेडा इत्यादी जनावरांचे शेतीसाठी पालन केले जाते। यांचा शेतीच्या कामात वापर तर होतोच, शिवाय दुधाचे उत्पन्नही मिळते। व्यापारी तत्वावरील हा व्यवसाय प्रामुख्याने दूध व मांस यासाठी केला जातो। शेळी व मेंढी पालन, डोंगराळ तसेच निम ओसाड कोरड्या हवामान प्रदेशात केला जाणारा हा व्यवसाय आहे। आपल्या देशात मांस हाच मुख्य उद्देश ठेवून हा व्यवसाय केला जातो। शेळीपासून दूध मिळते आणि मेंढ्यांपासून लोकरही मिळवतात। कुक्कुटपालन म्हणजेच कोंबडी पालन, कृषी व्यवसायात सर्वत्रच कोंबडी या वर्गातील पक्ष्यांचे पालन कमी अधिक प्रमाणावर केले जाते। हा व्यवसाय आता व्यापारासाठीही केला जातो। व्यापार म्हणून हा व्यवसाय करताना विशेष खबरदारी घेतली जाते, म्हणजेच शास्त्रीय पद्धतीने हा व्यवसाय करतात। भारतात हा व्यवसाय शहरांजवळ मोठ्या प्रमाणावर चालतो, कारण याला शहरात चांगली बाजारपेठ उपलब्ध होते। मधमाशी पालन, मध व मेण मिळवण्यासाठी मधमाशी पालन हा व्यवसाय केला जातो। मध गोळा करण्यासाठी मधमाशा फुलोरा आलेल्या झाडांवर फिरतात
त्यामुळे परागीभवन चांगले होते, फलधारणा वाढते व परिणामी पिकांचे उत्पादन देखील वाढते. मत्स्यपालन. मत्स्य शेती करण्यासाठी शेततळी तयार केली जातात. या तळ्यात मत्स्य बीज सोडतात. माशांच्या उत्तम वाढीसाठी शास्त्रीय पद्धतीने त्यांचे संगोपन केले जाते. समुद्रातील मासेमारीत जाळ्यात अनेक प्रकारचे मासे येतात. ते वेगवेगळे करण्याचे काम वाढते आणि सर्वच माशांना सारखा भावही मिळत नाही. म्हणून एखाद्या विशिष्ट प्रकारच्या माशांचीच स्वतंत्र पैदास करण्याच्या उद्देशाने मत्स्य शेतीचा विकास झाला. वाम, रोहू, रावस, कोळंबी असे उत्पादन या व्यवसायात घेतले जाते. रेशीम शेती. रेशीम किड्यांच्या कोशांपासून रेशीम धागे मिळवून त्यापासून मुलायम रेशीम वस्त्र निर्मिती करता येते. तुतीच्या झाडाचा पाला हे रेशीम किड्यांचे मुख्य अन्न आहे. तुतीचे झाड कमीत कमी 15 वर्ष तरी जिवंत राहते. त्यामुळे दरवर्षी लागवडीचा खर्चही वाचतो. रोपवाटिका व्यवसाय. गेल्या काही वर्षात फुलांचे उत्पादन, औषधी व सुगंधी वनस्पती आणि इतर वृक्ष शेती असे क्षेत्र वाढत चालले आहे. अशा प्रकारच्या उत्पादनांना चांगल्या व दर्जेदार रोपांची, कलमांची, कंदांची व बियाणांची आवश्यकता असते आणि अशी सर्व प्रकारची रोपे मिळण्याचे ठिकाण म्हणजेच रोपवाटिका. शहरी भागाजवळ हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो आणि यातून आर्थिक उत्पन्नही चांगले मिळते. मुलांनो, आज आपण पशुपालन, गुरेपालन, शेळी व मेंढी पालन, कुक्कुटपालन, मधमाशी पालन, मत्स्यपालन, रेशीम शेती, रोपवाटिका व्यवसाय अशा पारंपरिक शेतीपूरक व्यवसायांची थोडक्यात माहिती घेतली. पाठातील या घटकाचे पुन्हा एकदा वाचन करून तुम्ही छान सराव करा. अनुराधा तुकाराम लोंढे, पदवीधर शिक्षिका, शाळा मातळवाडी नंबर 2, केंद्र भूगाव, तालुका मुळशी.